स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. सुप्रीम कोर्टात पुन्हा शिक्कामोर्तब. प्रभाग रचना पूर्णपणे राज्याचा अधिकार असल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट. मराठीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही 2 भाऊ 1 येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? मतभेद विसरा, कामाला लागा. राज ठाकरेंकडून युतीचे संकेत. पालिका निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण संपेल. निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं. दुबे महाराष्ट्राविरोधात बोलतो. फडणवीस समर्थन करतात. राऊतांचा हल्लाबोल. मुलींच्या छेडछाडाची प्रकरणं वाढल्यानं अमित ठाकरे आक्रमक. छेड काढणाऱ्याचे हातपाय तोडून पोलिसात द्या, अमित ठाकरेंचं वक्तव्य. काल पनवेलमधील डान्स बार फोडल्यानंतर आज रायगडच्या खालापूरमध्ये मनसैनिकांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक. डान्स बार बंद करण्यासाठी मनसेची तंबी. राज ठाकरेंच्या डान्स बारच्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक. शिवसेनेचा बाप मीच. भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य. फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा. माजी मंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने उलटले तरी सातपुडा बंगला सोडला नाही. भुजबळ अद्याप बंगल्याच्या प्रतीक्षेत. मुंडेंवर 42 लाख रुपयांचा दंड. माधुरी हत्तीणीबाबत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत? बैठकीत चर्चा होणार. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीत बैठक. सर्वपक्षीय 12 आमदार आणि खासदार बैठकीला राहणार उपस्थित. केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक. उद्धव ठाकरे 6, 7 आणि 8 ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर. संसदेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला देणार भेट. खासदारांची घेणार बैठक. तर राहुल गांधी सोनिया गांधींनाही भेटणार. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं. चीनने 2000 किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचं तुम्हाला कसं कळलं? कोर्टाची विचारणा. तर भारतीय सैन्यांबाबतच्या आक्षेपार्ह टिप्पणीवरूनही सुनावलं. कोल्हापूर महापालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घेराव आंदोलन. पालिकेतील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक. सत्ताधाऱ्यांकडून 85 लाखांची बोगस बिलं आणि रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यावरून राजकारण. जैन समाजाचा विरोध. तर कबूतरखान्यांबाबतचा कोर्टाचा निर्णय पाळावाच लागेल. मनसेच्या संदीप देशपांडेंनी सुनावलं. पर्यायी जागेसाठी मंत्री लोढांची बैठक. संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव मोहीम. अनधिकृत बांधकामावर 20 बुलडोझरनं कारवाई. 300 पोलिसांचा फौजफाटा तैनात. पुण्यातील खेडमध्ये पतीला जबर मारहाण करत 28 वर्षीय पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण. खेड पोलिसात गुन्हा दाखल.